नमस्कार मित्रांनो, तर आज मी चाललो आहे प्रयागराजला महाकुंभसाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नांदेड ते प्रयागराज ही रोड जर्नी पाहायला मिळणार आहे। चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया। तर मित्रांनो, आता सकाळचे वाजले आहेत 6 आणि जसं तुम्ही इंट्रोमध्ये पाहिलेच आहे की मी जात आहे प्रयागराजला महाकुंभसाठी। 6 वाजता मी नांदेडमधून निघालो आहे, ते पण पूर्ण फॅमिलीला घेऊन। या व्लॉगमध्ये आपण नांदेड ते प्रयागराज ही रोड जर्नी बघणार आहोत। तसेच आपल्याला नांदेड ते प्रयागराज टोल चार्जेस, डिझेल चार्जेस आणि किती आवर्स लागणार आहेत प्रयागराजला पोहोचण्यासाठी हे पाहायला मिळेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण आपली गाडी ही फुल केली आहे। 3500 रुपयाचे डिझेल लागले आहे। बघूयात पुढे आणखी किती लागणार आहे। महाकुंभबद्दल आपण सर्वांनीच ऐकले आहे की हा कुंभमेळा ज्याला महाकुंभ बोलले जात आहे तो साधारण 144 वर्षानंतर आला आहे। म्हणजेच 2-3 पिढ्यांमध्ये एका पिढीला त्याचा अनुभव घेता येतो आणि आपल्या पिढीच्या नशिबात असलेला हा महोत्सव आहे आणि हा महाकुंभ मेळा आपल्याला अनुभवायला मिळतो हे नक्कीच आपले भाग्य आहे। नांदेडवरून प्रयागराजसाठी आपल्याला अर्धापूर, हदगाव, उमरखेड, महागाव, माहूरगड, अरणी मार्गे यवतमाळला जायला लागते। यवतमाळवरून वर्धा आणि मग नागपूर मार्गे आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री करतो। मध्य प्रदेशमध्ये आल्यानंतर जबलपूरवरून रीवा मार्गे आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये एंट्री करायला लागते आणि मग आपण प्रयागराजला पोहोचतो। तर असा हा आपला रूट असेल नांदेड ते प्रयागराजसाठी। हदगाव उमरखेड हायवेवरती आपल्याला काही भाविक भक्त माहूरगडला पायी जाते वेळेस पाहायला मिळत आहेत। माहूर हे देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते। माहूर येथे रेणुका देवी, दत्तात्रय मंदिर आणि सती अनुसया माता मंदिर तसेच रामगड किल्ला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला शांत असा परिसर, सूर्योदय आणि धुके, निसर्गाचा खूप सुंदर असा देखावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे।
माहेगाव फाटावरती आम्ही इथे नाश्ता केला। इथे मूगवडे आणि खिचडी खाल्ली। येथील मूगवडे खूपच स्वादिष्ट आहेत। तुम्ही जर कधी इथून जात असाल तर तुम्ही येथील मूगवडे नक्कीच ट्राय करा। आता आपल्याला समृद्धी महामार्गावरून नागपूरला जायला लागेल। समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किलोमीटर एवढा लांब आहे आणि खरंच खूप छान असा हा महामार्ग आहे। खूप उत्तम प्रकारे हा बनवण्यात आलेला आहे। या महामार्गावरती गाडी सावकाश चालवायला लागते। रोड स्ट्रेट असल्यामुळे आणि आजूबाजूला काही झाडे किंवा चायचे स्टॉल नसल्यामुळे झोप येण्याची शक्यता असते। समृद्धी महामार्ग हा आपल्याला नांदेडवरून नागपूरसाठी साधारण 78 किलोमीटर एवढा आहे आणि इथे आपल्याला ₹1.73 पर किलोमीटर टोल चार्जेस लागतात।
समृद्धी महामार्ग आता आपला संपलेला आहे आणि इथून 22 किलोमीटरवरती नागपूर आहे. नागपूरवरून आपण मध्य प्रदेशमध्ये एंट्री करणार आहोत. नांदेड ते नागपूर साधारण 6 तासामध्ये कव्हर केले आहे. नागपूर ते प्रयागराज अजून साधारण 650 किलोमीटरच्या आसपास आहे. तर बघूयात यासाठी आपल्याला आणखी किती तास लागणार आहेत. इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जसा ट्रॅफिक जाम दाखवला आहे तसा जर ट्रॅफिक लागला तर माहिती नाही किती टाईम लागेल. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, एंडला आपल्याला समजेलच किती टाईम लागला आहे. नागपूरवरून जाते वेळेस आपल्याला रामटेक पण लागते, तर तुम्ही तिथे पण दर्शन घेण्यासाठी जाऊ शकता. प्रभू श्रीराम लक्ष्मण यांचे खूप सुंदर मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते. मी रामटेकचे दर्शन घेतले आहे. 1-2 आवर्समध्ये तुम्ही रामटेक एक्सप्लोर करू शकता. त्याचा सेपरेट ब्लॉग पण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल. आतापर्यंत ज्यांनी कोणी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजेच पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला डायरेक्टली मिळतील. जसा व्हिडिओमध्ये दाखवले गेलेला आहे त्याच प्रकारचा ट्रॅफिक जाम पण इथे आम्हाला लागलेला आहे आणि खूप ट्रॅफिक आहे. काही लोक रिटर्न पण इथून गेलेले आहेत. तुम्ही हा नाईटचा व्ह्यू एन्जॉय करा. आपण सकाळी भेटूयात. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी कुठे आहे मलाच माहिती नाही, पण हा सूर्योदय खरंच खूप सुंदर दिसत आहे. आजूबाजूला संपूर्ण धुकं आहे आणि सोबतच ही ट्रॅफिक पण आहे. आपण प्रयागराजला अजूनपर्यंत तरी पोहोचलो नाहीयेत.
कसं असते आपण जे स्पॉट शिकल्या ते मध्येच असतात. तर मित्रांनो, फायनली आपल्याला मध्य प्रदेश एंड आणि उत्तर प्रदेश एंट्री असलेला बोर्ड पाहायला मिळत आहे आणि प्रयागराज येथून 46 किलोमीटर दूर दाखवत आहे. तर फायनली आपण आता खूप जवळ आलेलो आहोत आणि ही जी समोर ट्रॅफिक दिसत आहे ती संपूर्ण ट्रॅफिक ही प्रयागराजला जाणारी आहे. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय, पण ही जर्नी अजून संपलेली नाहीये. आता आपण डायरेक्ट भेटूयात कुंभमेळ्यामध्ये. तोपर्यंत जय शिवराय.